एकनाथ शिंदेचा वापर जर 2 ठाकरे एकत्र आले तर कमी होतो, प्रभावच कमी होतो. कारण ठाकरे ब्रँड कन्सॉलिडेट झाला ना. मुंबईत तर एकनाथ शिंदेचा फारसा प्रभाव नाही, जो काय तो भाजपचा प्रभाव आहे, पैशाचा प्रभाव. 2 ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदे नलिफाय होतात. एकनाथ शिंदेचा प्रभाव कुठे? ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये ते राहील त्यांचा. पण तिथे सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदेना मार बसणार. आताच भाजपला हे कळायला लागलेलं आहे की हळूहळू आपल्याला एकनाथ शिंदेची गरज उरणार नाहीये. एकनाथ शिंदेचे जे आता 57 का 60 आमदार निवडून आलेले आहेत ते भाजपच्या जीवावर निवडून आलेले आहेत. मराठी मतं काय त्यांना सर्व पडलेली नाहीत, पडलेली आहेत, काही अंशी पडलेली आहेत, पण मुख्य भाजपची मतं आहेत. तेव्हा हिंदुत्ववादी मतातला आपला जो वाटा आहे तो एकनाथ शिंदेना का द्या, हा भाजपमध्ये विचार चाललेला आहे. भाजपचं हायकमांड किंवा भाजपचे वरिष्ठ नेते आहेत ते असं बोलतायत एकनाथ शिंदेपेक्षा आपल्याला अजित पवार परवडले, कारण ते किमान सेक्युलर मतं तरी आणतात. म्हणजे हिंदुत्ववादी मतं अधिक सेक्युलर मतं असं एक मतदारांचा वर्ग तयार होतो. वेगळी वोट बँक त्यांच्या. एकनाथ शिंदे आपल्याच मतांवर हक्क सांगतात ना, तेव्हा एकनाथ शिंदे हवेत कशाला? मी सांगतो, एकनाथ शिंदेची एक्सपायरी डेट आलेली आहे, हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदेचा उपयोग करून झालेला आहे. भाजप असा पक्ष आहे की जो मित्रपक्षांनाच खातो, देशभर त्यांनी ते केलेलं आहे. मला काही उदाहरणं द्यायला नको. सो एकनाथ शिंदेना संपवायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जर या महापालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेचा पुरेसा उपयोग झाला नाही तर एकनाथ शिंदे कचऱ्याच्या डब्यात जाणार, याविषयी मला काही शंका नाहीये.